तर नमस्कार मित्रांनो, मी 7 वाजता जॉबवरून सुटलो आणि मी आता होतो वसई फाटा. चष्म्यामध्ये लाईट दिसत असेल तर मी होतो आता वसई फाटा. वसई फाट्याच्या इथं आल्याच्या नंतर तिथे एवढी गर्दी आहे ना, अक्षरशः माझ्या स्टेशनला जाण्यासाठी एकही रिक्षा नाही आहे आणि पब्लिक एवढी आहे तिथे. तर एका दादानी प्रतीक करून नाव होतं आणि माझा प्रॉब्लेम असा आला की मी घाईघाईमध्ये निघाल्यामुळे मी कॅमेरा पण आज लावला नाही माझा, नाही तर नक्कीच शूट झालं असतं आणि मी तुम्हाला तिथली हालत दाखवली असते. प्रॉब्लेम काय झालं आज मला पण नाही माहिती आहे, कारण मी पण फर्स्ट टाईमच आज वसई फाट्यावरून आलो. कारण मी असं झालं की ते दादा डायरेक्ट माझ्या रिक्षा समोर आले आणि त्यांनी डायरेक्ट रिक्षा थांबवलं आणि मला विचारलं कुठे जाणार आहे. तर मी सांगितलं मला रेंज ऑफिसला जायचं आहे. तुम्हाला तर माहिती आहे की माझं रेंज ऑफिसची डेलीची ट्रिप आहे, फिक्स भाडं आहे माझं. ते रोज सकाळी 7ला सोडायचं आहे, त्याच्यानंतर 8 आणि संध्याकाळी आपलं 7:30 आपली फिक्सच राईड आहे. तर मी दादानं तेच बोललो की मला रेंज ऑफिसला जायचं आहे. तो बोलतो का रेंज ऑफिसला, स्टेशनला काय नाही, मी तुम्हाला जाऊनच देणार नाही. कारण माझी रिक्षा खाली होती आणि एक काका बसले, ते आंबे वगैरे घेऊन चालले होते घरी. तर मला बोलले की दादा वालीव जाणार आहेस का, वालीवला सोडणार का. मी बोललो ठीक आहे, मी रेंज ऑफिसला जातो आहे, तुम्हाला सोडून द्यायला जाता आता. तर मग मी पण गाडी थांबल्यानंतर मी त्यांना पण उतरवलं आणि त्यांनी गाडी माझी अशीच थांबवून ठेवलेली, रस्त्याच्या मध्ये आणून बंद केलं आणि मी पण खाली उतरून उभे राहिले. सगळे पब्लिक आले त्याच्यामध्ये आणि नंतर मग आपले पोलीस पण आले, ट्रॅफिक हवालदार. मग ते बोलले मला विचारलं आता कुठे जाणार आहे. तर काका माझं रोजची ट्रिप आहे, फिक्स ट्रिप असते आणि मी रेंज ऑफिसला जाणार आहे, तिथून माझी माणसं मी घेऊन नालासोपारामध्ये जाणार आहे. तर मी वसई स्टेशनला काय जाऊ. तर प्रॉब्लेम तो नाही आहे कोण कसा, तर त्यांचं पण काही चुकीचं नाही, कारण एवढी पब्लिक तिथे उभी आहे ना, अक्षरशः लेडीज आहेत. तर मला त्या ताई पण बोललं, मला खूप वाईट वाटलं. ॲक्च्युली मला त्यांचं सोडायचं पण मन होतं, चला कोण नाही येतं आपण सोडूया. पण ॲक्च्युली 7:30ला मला इथं पोचायचं होतं रेंज ऑफिसला आणि तिथून मग मला त्यांना नालासोपाराला घेऊन जायचं. ते फिक्स आहे आता, ते सोडून आपण वसईला जाणार आणि मग ते खूपच टाईम झाला असतं. तर असं सिच्युएशन आहे. तर ॲक्च्युली प्रॉब्लेम कशामुळे आहे, तुम्ही रिक्षा स्टँड तिथे खोललेलं आहे वसई फाटा टू आपलं वसई स्टेशन. मग तो रिक्षा स्टँडला तुमच्या रिक्षा का नाही आहेत. तर तिथे ते त्यांचे कोण अध्यक्ष असेल रिक्षाचे, त्यांना विचारलं पाहिजे, कॉल केलं पाहिजे, त्यांच्याशी संबंध गाठला पाहिजे की तुमच्या रिक्षा मोक्याला कुठे जातात. तर मला हे पाहायला भेटेल, तर तुमचं जर तुम्ही स्टँड काढता ना, तर तुम्ही लोकांना सुविधा दिली पाहिजे. असं गोष्ट इथं उभे राहायला पाहिजे होते रिक्षावाल्यांनी. खूप बिकट परिस्थिती आहे. तर ताई वगैरे सर्व आम्हाला बोलवतात, दादा हे रोजचंच नाटक आहे वगैरे. तर त्यांना माहिती नाही की आपण कोणत्या परिस्थितीत आपली काय प्लॅनिंग आहे, कसं जाणार आहे. पण जे रेग्युलर रिक्षा स्टँड आहे त्या रिक्षावाल्यांनी तिथं राहिलं पाहिजे होतं, तर हा प्रॉब्लेम झालाच नसतं. तर मित्रांनो, गरजेचं आहे, रिक्षा स्टँड आहे तर तुम्हाला रिक्षा तिथं लावता आली पाहिजे, लोकांना सुविधा दिली आली पाहिजे. मग रिक्षा चालवा, नाही तर अन्यथा रिक्षा चालवूच नका.